नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून प्रत्येकाच्या घरामध्ये चर्चा चालू आहे, गॅसच्या किमती वाढल्या आहेत, गॅसच्या किमती वाढल्या आहेत. लगेच टी व्हीवर महिलांचं बजेट कोसळलं. हे टी व्हीवाल्यांना, पेपरवाल्यांना ते आवड आहे. 5 रुपये जरी वाढले की तरी लगेच महिलांचं बजेट कोसळलं अशी बोंब मारून काहीतरी बातम्या तयार करायची त्यांना सवय लागलेली आहे. ॲक्च्युली गॅसच्या किमती का वाढल्यात किंवा ते आपल्याला पुढे जाऊन काही टंचाई निर्माण होईल का, काय परिस्थिती निर्माण होईल, याच्याबद्दल आज आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला मनातल्या ज्या शंका कुशंका आहेत त्या निघून जातात. की आता पहिला जो प्रश्न आहे की आपल्याला जो स्वयंपाकघरासाठी गॅस लागतो, ज्या गॅसच्या टाक्या येतात, पाईपद्वारे गॅस काही सोसायट्यांमध्ये येतो, तर तो गॅस आपल्याला भारतात फार कमी प्रमाणामध्ये मिळतो. 85% गॅस जो आपल्याला लागतो म्हणजे CNG, LNG, तर हे सगळे गॅस आपल्याला परदेशातून येतात. म्हणजे मध्यपूर्वेतले जे देश आहेत, कतार, ओमान, सौदी, यांच्याकडून आपल्याला ते गॅस पुरवठा होतो. आता इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये युद्ध चालू असल्यामुळं की ज्या खाडीतून आपल्याला येतं त्याला हॉर्मुझची खाडी असं म्हणतो आपण, किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तिथून त्या मार्गाने ते कतार, ओमान वगैरेच्या भागातून आपल्याला नेहमी पुरवठा होतो. आता तो युद्धामुळं काय झालं की इराणने ती खाडीला बंद केला. त्याच्यामुळं तिथं जवळजवळ शेकडो जहाजं अडकलेले आहेत. आता ही जी जहाजं अडकलेली आहेत त्याच्यामध्ये तेल आहे, डिझेल आहे, कच्चं तेल आहे, गॅस आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा पुरवठा संपूर्ण आपल्याकडेच असं नाही तर जगभर झालेला नाही. मी किती दिवस राहील नाही का. एक लक्षात घ्या की भारताला फार पूर्वीपासून कल्पना आहे, जसे मोदी आलेत सत्तेवर, तसं सगळ्या शक्यतांचा विचार करून तजवीज करण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेलचे अचानक तुटवडा येऊ नये, काही युद्धजन्य परिस्थिती झाली, आपलं कोणाशी युद्ध सुरू झालं, तर पेट्रोल डिझेल पण आपण जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा पेट्रोल डिझेल साठा देशाच्या 4 भागामध्ये करून ठेवलेला आहे. की आपल्याला देशभर आपल्याला 3-4 महिने जर बाहेरून पेट्रोल नाही मिळालं तरी आपलं देश चालला पाहिजे. तीच परिस्थिती गॅसची सुद्धा आहे. की गॅस पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनासुद्धा सरकारने वॉर्निंग दिलेली की तुम्ही पहिलं घरगुती गॅसची काळजी करा. त्याच्यामुळे हॉटेल किंवा इंडस्ट्रीयलवाल्यांचा जो गॅस आहे त्यांचं बुकिंग बंद झालेलं आहे. फक्त जे स्वयंपाकघरामध्ये लागणारा गॅस आहे घरात, त्याला जास्त प्राधान्य देण्याचं ठरलेलं आहे. आता विषय राहिला की हे किती दिवस चालेल. की समजा हॉर्मुझची गाडी बंदच झाली तर आपल्याकडे गॅसचं टंचाई होईल का. गॅसची टंचाई होणार नाही. आपल्याला अमेरिकेतून, ऑस्ट्रेलियातून गॅस आणावं लागेल. मात्र हे लांब आहेत. कतार, ओमान जे आहे ते जवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाहतूक खर्च कमी येतो. आपण अमेरिकेतून गॅस आणला तर डबल अंतर झालं, त्याच्यामुळे आपल्याला जी वाहतुकीची कॉस्ट आहे ती थोडीशी वाढू शकते. त्याच्यामुळे गॅसच्या किमतीमध्ये जे वाढ परवा दिवशी सरकारने केलेली आहे त्याचं कारणच ते आहे की आपल्याला अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून गॅस मागवायचं झालं तर वाहतूक खर्च वाढलेला आहे. तुम्हाला गॅसची तुटवडा येणार नाही, तुम्हाला गॅसची टाकी मिळाली नाही असं होणार नाही. पण काय होतं, अफवा पसरवल्या की लोक काय करतात, साठा करतात. युद्धाची बातमी ऐकल्याबरोबर लोक पेट्रोल घेण्यासाठी पंपावर लाईन लागणार. तसं गॅसचे सुद्धा अफवा. आणि काय होतं की आपल्या देशामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना अफवा पसरवून लोकांना घाबरून सोडायला आवडतं, की ज्याच्यामुळे लोक सरकारवर चिडतील नाही का. आता आपल्या विरोधी पक्ष नेत्याने टीका केली की सरकार गॅसचा पुरवठा करू शकत नाही. अरे तुम्ही असते तर काय केलं असतं. जो
गॅस परदेशातून येतो आणि ती सामुद्रधुनी बंद झाली जिथून येत होते, तर तुम्ही असते तर काय वडत जाऊन आणलं असतं का? पण काही झालं की टीका करायची, त्याच्या मागचं कारण समजून घ्यायचं नाही, लोकांना धीर द्यायचा नाही. ही जी मनोवृत्ती आहे की काही झालं की डोम कावळ्यासारखा चोचा मारत फिरायचं. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी आहे की अजिबात घाबरू नका. आता आपण इराणनी आपल्याला चीन आणि भारत या दोन देशांच्या जहाजांना अडवलं जाणार नाही असं परवा जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कतार ओमानकडून जो गॅस पुरवठा होतो तो पुन्हा सुरळीत सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काय नाही. पेट्रोल डिझेलचा पुरवठा आपल्याला सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. आता अमेरिकेने सुद्धा काय केलेलं आहे की ते सांगितलं तुम्ही आमच्याकडून घ्या, तुम्हाला वाटलं रशियाकडून घ्या. पण हे जे युद्ध चालू झाल्यामुळं पेट्रोल डिझेल किंवा गॅसची टंचाई होऊ नये याच्यासाठी अमेरिकासुद्धा भारताच्या पाठीमागं उभी आहे. त्याच्यामुळे आपल्याला रशियातून खरेदी करता येईल, अमेरिकेतून खरेदी करता येईल, ऑस्ट्रेलियातून खरेदी करता येईल. ऑस्ट्रेलियातून घेतलं थोडं महाग पडेल, ठीक आहे. आपल्या गॅसच्या किमती थोडा 50-60 रुपयांनी वाढल्याने काही अगदी आकाश कोसळलं असं होत नाही. विरोधी पक्षवाल्यांना कारण मिळतं, पण जर परिस्थिती आता आपल्याला पाहिलं तर शेजारी पाकिस्तान पेट्रोलच्या किमती 55 रुपयांनी वाढवल्या. तिथं 350 रुपये पेट्रोल आहे. आपल्याकडं काय भाव आहे? 103 रुपये पेट्रोल आहे. वाढले की दर त्याचे? नाही वाढले ना. त्याच्यामुळं उगाचच मोठा भाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही. लोकांनी घाबरू नये म्हणून मी हा मुद्दा व्हिडिओ केलेला आहे की इराणचे जे नेते होते पहिले म्हणजे आयातुल्ला अली खामेनेई, तर तसं त्यांचं भारताबद्दल मत कधी चांगलं नव्हतं. तुम्ही जर पाहिलं तर ते नेहमी पाकिस्तानच्या बाजूने मत देत असत. जेव्हा आपण काश्मीरचं 370 कलम हटवलं तेव्हासुद्धा त्यांनी भारताच्या विरोधातच मत दिलेलं आहे. आता त्यांचे मृत्यू पावल्यामुळं भारताला वाईट वाटायचं काय कारण आहे? ठीक आहे ना, धार्मिक नेता होते, ते कोणत्या पदावर होते असं नव्हतं. पण देशातल्या अनेक मुसलमानांनी छाती पिटून दुःख व्यक्त केलं. मग तेव्हा पहिलगामचा हल्ला झाला, तिथे 29 लोक मारले गेले, तेव्हा का बरं त्यांनी दुःख नाही व्यक्त केलं? बांगलादेशामध्ये हिंदूंचा मृत्यू झाला तेव्हा का नाही बरं दुःख व्यक्त केलं? हिंदूंनी व्यक्त केलं नाही, मुसलमानांनी पण केलं. मग हे जे राजकारण विरोधी पक्ष खेळतो त्याच्यापासून सर्वसामान्य लोकांनी सावध राहावं. कोणताही घबराट पसरू नये. तुम्हाला पेट्रोल डिझेल गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची काळजी भारत घेईल. पण जो खरेदी किंमत थोडीशी वाढली तर ती काही काळापुरती वाढू शकते. एकदा गॅस पुरवठा सुरळीत चालू झाला की पुन्हा किमती कमी व्हायला सरकार बांधील आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ही बातमी द्यायची होती की घाबरू नका. स्टॉक साठा करून ठेवायची काही काळजी करायचं कारण नाही. देश आपला खंबीर नेतृत्वाखाली प्रगती करत आहे. तर तुम्ही शांत राहा आणि आपला रोजचा आनंद जीवनभर जागा. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.